दर्पण न्यूज। छत्रपती शिवाजी महाराज या पूर्ण नावाचे पुरोगाम्यांना वावडे का? मोर्चासाठी भाग्यनगर येथील प्रखर हिंदुत्व तत्वनिष्ठ आमदार टी राजासिंह यांची प्रमुख उपस्थिती। शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी हिंदूंच्या संघटित शक्तीचा आविष्कार। 17 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाद्वारे धडकणार। कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ या नावानं छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपूर्ण उल्लेख असल्यानं विद्यापीठाचं नाव अधिक सन्माननीय आणि पूर्ण स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे करण्यात यावे। या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार 17 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। व्हिक्टोरिया टर्मिनसचे नामकरण छत्रपती शिवाजी टर्मिनस करण्यात आले। औरंगाबादचे केवळ संभाजीनगर नाव न ठेवता ते छत्रपती संभाजीनगर अशी नावं बदलण्यात आली आहेत। तर शिवाजी विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं पूर्ण नाव देण्यास पुरोगाम्यांचे वावडे का? यातूनच विद्यापीठाच्या नावाचं लघुरूप होईल अशी कथानके पसरवली जात आहेत। याउलट या नामविस्तारासाठी समाजातील प्रत्येक स्तरातून व्यापक पाठिंबा मिळतोय। कोल्हापूर जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री यांच्यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, गड, दुर्गप्रेमी संघटना, संप्रदाय, तरुण मंडळी, शिवप्रेमी संघटना यांनी राज्यभरातून पाठिंबा दिलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील 200हून अधिक ग्रामपंचायतीनं तशा आशयाचे ठराव केलेत। 17 मार्चला हा मोर्चा दुपारी 3 वाजता दसरा चौक येथून प्रारंभ होईल। त्यानंतर तो लक्ष्मीपुरी व्हीनस कॉर्नर बी न्यूजच्या कार्यालयावरून जिल्हाधिकारी कार्यालय इथं त्याची समाप्ती होईल। तिथं मान्यवरांची भाषणे होतील। तरी या मोर्चासाठी राष्ट्रप्रेमी नागरिक, शिवप्रेमी यांच्यासह समाजातील प्रत्येक घटकानं मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक श्री सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत केले। या पत्रकार परिषदेसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहसंयोजक अभिजित पाटील, छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोद पाटील, हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष गजानन तोडकर, वीर शिवा काशीद यांचे वंशज आनंदराव काशीद, हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष राजू तोरसकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव, स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अरुण गवळी, श्री स्वामी समर्थ महालक्ष्मी मंदिराचे संजय हसबे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख उदय भोसले, सनातन संस्थेचे डॉक्टर मानसिंग शिंदे, हिंदू जनजागृती समितीचे डॉक्टर शिवानंद स्वामी उपस्थित होते। अभिजित पाटील म्हणाले, या मोर्चासाठी तेलंगणा येथील प्रखर हिंदू तत्वनिष्ठ आमदार टी राजासिंह तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पूज्य संभाजीराव भिडे गुरुजी, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू स्वाती खाडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत। श्री आनंदराव काशीद म्हणाले, या मोर्चासाठी विविध गड, दुर्ग प्रेमी संघटना, मर्दानी खेळाशी संबंधित मंडळे, कार्यकर्ते, इतिहास संशोधक, अभ्यासक यांचा मोठा प्रतिसाद आहे। या मोर्चासाठी राज्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात असलेल्या मावळ्यांचे वंशज उपस्थित राहणार आहेत। हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री गजानन तोडकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयन महाराज भोसले आणि श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले यांनीही याला पाठिंबा दिला। या प्रसंगी छत्रपती ग्रुपचे श्री प्रमोद पाटील म्हणाले, या मोर्चासाठी व्यापक स्तरावर प्रचार होत असून समाजातील प्रत्येक स्तराचा पाठिंबा आहे। चेंबर ऑफ कॉमर्स, विविध संस्था, तरुण मंडळी यांसह विद्यार्थी यांनीही या मोर्चात सहभागी होणार असल्याचं सांगितलंय। आम्ही मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी होत आहोत। नमस्कार, मी सुनील घनवट, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचा राष्ट्रीय संघटक आणि हिंदू जनजागृती समितीचा महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक। कोल्हापुरातच नव्हे, महाराष्ट्रात यापुढे एकेरी नाव असणारं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारं शिवाजी विद्यापीठ हे नाव चालणार नाही। या मागणीसाठी आता कोल्हापुरातल्या सर्व हिंदुत्ववादी संघटना एकवटलेल्या आहेत आणि 17 मार्चला एका भव्य मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत। आज छत्रपतींचं नाव हे आदराने का घेतलं जात नाही, या विद्यापीठाला पूर्ण नाव का दिलं जात नाही, या पुरोगाम्यांच्या आत्तापर्यंतच्या षडयंत्रामुळं छत्रपतींचं आदराने पूर्ण नाव या विद्यापीठाला लावलं गेलं नव्हतं आणि आता सुद्धा जर पूर्ण नाव झालं तर ते लघुरूप होईल, शॉर्टकट होईल, अशा खुजा मानसिकतेमध्ये हे वावरत आहेत आणि लोकांमध्ये एक बुद्धिभेद करतायत, एक संभ्रम निर्माण करतायत। या बाईटच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आवाहन करायचे, छत्रपतींचं नाव हे पूर्णच घेतलं गेलं पाहिजे आणि यासाठी 17 मार्चला जो मोर्चा होतो आहे, या मोर्चामध्ये लाखो हिंदू सहभागी होत आहेत। सर्व हिंदुत्ववादी संघटना, संप्रदाय, धारकरी, वारकरी, सामान्य हिंदू, कोल्हापूरकर वासीय सगळे सहभागी होत आहेत आणि विशेष म्हणजे या मोर्चाला
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पूजनीय भिडे गुरुजी, भाग्यनगरचा वाघ ज्यांना म्हटलं जातं ठाकूर राजासिंह, हे स्वतः उपस्थित राहून सगळ्यांना आवाहन करणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत। मला आपल्या सर्वांना आवाहन करायचंय, एक दिवस काही तास सर्व गोष्टी बाजूला ठेवून आपल्याला कोल्हापूरमध्ये एकत्र यायलाच लागतंय। मी पुन्हा एकदा आवाहन करतो की छत्रपतींसाठी आत्ता नाही तर कधीच नाही, हा लढा अस्मितेचा आहे, हा लढा स्वाभिमानाचा आहे, हा लढा जागृतीचा आहे। त्यामुळे 17 मार्चला दुपारी 3 वाजता दसरा चौकात जमूयात, लाखोंच्या संख्येने एकत्र येऊयात आणि शिवछत्रपतींच्या नाम विस्तारासाठी कसे सर्वजण संघटित होतात हा आदर्श लोकांसमोर ठेवूयात। एवढेच आवाहन आपल्या सर्वांना करतो। हर हर महादेव। हर हर महादेव। नमस्कार, जय शिवराय। आज कोल्हापूर येथे प्रेस कॉन्फरन्स घेऊन 17 तारखेच्या मोर्चाबद्दल आवाहन करण्यात आलं। छत्रपती विद्यापीठ जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ झालं पाहिजे, या निमित्तानं आजची प्रेस कॉन्फरन्स घेऊन आवाहन करण्यात आलं। आणि 17 तारखेला आपण सर्वांनीच मोठ्या ताकदीनं दसरा चौक येथे दुपारी 3 वाजता छत्रपती शिवरायांच्या नावाच्या अस्मितेसाठी एकत्र यायचं आहे आणि हा लढा मोठा होणार आहे। याच्यामध्ये लाखो हिंदू बांधव एकत्रित येणार आहेत आणि शक्ती प्रदर्शनात ह्या मागणी जिल्हाधिकारी ऑफिसवरती करण्यात येणार आहे। तर मी सर्व सांगली, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रातील शिव शंभू प्रेमींना आवाहन करतो की आपण लाखोच्या संख्येने उपस्थित राहा। जय शिवराय। भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास, अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा। श्री सरदार नाळे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर। पोलीस उप अधीक्षक, संपर्क क्रमांक 96 73 50 65 55। कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, कोल्हापूर, 96 73 50 65 55 78 75 33 33 33। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0231 25 40 98 9। व्हॉट्सअप क्रमांक 78 75 33 33 33। निशुल्क फोन क्रमांक 1064। ईमेल dysp@kolhapur@gmail.com।